नमस्कार. मी आज तुम्हाला एक 2 थिअरी सांगणार आहे. त्या आपल्या इकडच्या नाही, त्या बाहेरच्या देशात प्रयोग केलेल्या, साधारण युरोपियन कंट्रीत किंवा अमेरिकेत प्रयोग केलेल्या आहेत. त्यात पहिली थिअरी असे द ब्रोकन ग्लास थिअरी, सॉरी द ब्रोकन विंडो थिअरी. त्यात असा एक प्रयोग करण्यात आला की एक 2 गाड्या थोडं चांगल्या मॉडिफाय करून व्यवस्थितपणे एक 2 शहरात लावण्यात आल्या. आणि ती 2 शहरं अशी होती. एक शहर एकदम व्यवस्थित वातावरण असणारं आणि एक दुसरं शहर होतं एकदम खराब वातावरण असणारं. त्या 2 गाड्या 2 शहरात लावल्या आणि तशाच त्या रस्त्याच्या एका साईडला ठेवण्यात आल्या. काही दिवसांनी त्याची निरीक्षण नोंदवण्यात आली आणि एक 15 दिवसांनी असं लक्षात आलं की जी एक खराब शहरात जी गाडी लावली होती ती गाडी पूर्णपणे त्यातल्या सगळ्या गोष्टी चोरून नेल्या होत्या. म्हणजे सगळं फक्त त्याला साडगं तेवढं फक्त खराब स्क्रॅपचं टायर राहिलं होतं, नाही त्यातली A to Z गोष्टी सगळ्या चोरून नेल्या होत्या. दुसऱ्या शहरात बघितलं तर ती गाडी तशीच होती, म्हणजे धूळ खात पडली होती पण त्या एका साईडला ती तशीच होती. मग त्यावर त्याची एक जाणून बुजून काच फोडण्यात आली, जेणेकरून ती गाडी खराब झाल्या किंवा ॲक्सिडेंट झाल्या अशी दिसावी. एक काच फोडण्यात आली आणि 15 दिवसांनं निरीक्षण केलं की त्या गाडीची सुद्धा अवस्था तशीच झाली होती. म्हणजे हे आपल्या मनाला अनुसरून ह्या गाड्या आहेत, ह्या आपलं मन आहे. ज्यावेळी आपण खराब वातावरण राहतोय त्यावेळी बऱ्यापैकी ऑटोमॅटिकली आपली मानसिकता खराब होत जाते आणि मन तुटून जाते, हे होते. आणि आपण चांगल्या वातावरणात राहतोय, आपण काही जरी उपयोगात जरी नसलो तरी सुद्धा आपण चांगलं राहू शकतो. पण ज्यावेळी छोटासा आघात आपण आपल्या ह्याच्यावर करून घेतोय, म्हणजे जशी त्या गाडीची ग्लास तोडली तशी आपल्या मनाचं एकदा एखादं हे ढासळलं, समतोल ढासळला किंवा हे झालं, आपलं चुकलं किंवा आपण स्वतःला तोडलं, आतून तुटणं म्हणतात ना स्वतःला, थोडंसं तसं झालं की ऑटोमॅटिक आपल्याला पूर्णतः सगळं ओरबाडून खाल्लं जातं किंवा ती परिस्थिती आपल्या आसपासची तशी आपल्याला करून टाकते, कितीही आसपासचं चांगलं वातावरण असलं तरी. म्हणून क्रिटिकल कंडिशन असू दे किंवा कितीही बेकार कंडिशन असू दे, स्वतःला तुटून द्यायचं नाही. ह्याच्यावरनं हा निष्कर्ष करण्यात आला की छोटीसे एकदा आपण तुटलो की परत ऑटोमॅटिक आपल्याला सगळं आपलं तुटत जातंय. एकदा आपण निराश झालो की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी निराशेच्या होऊन जाते त्या. ही एक थिअरी आहे. आणि दुसरी एक थिअरी आहे सुपरमॅन ग्लास थिअरी. सुपरमॅन सिरीज हॉलिवूडची एक सिरीज आहे पिक्चरची आणि त्याचा हिरो आहे. त्या हिरोनं काय केलं की त्याचा जो गॉगल, आयडेंटिटी गॉगल आहे, तो गॉगल घातला नाही आणि तो अमेरिकेत टाइम्स स्क्वेअर म्हणून एक चौक आहे, म्हणजे तो फेमस चौक आपल्या जगप्रसिद्ध आहे तसा चौक आहे, तिथं जाऊन उभा राहिला आणि अक्षरशः लोकांनी त्याला ओळखलंच नाही. तो त्या सुपरमॅनच्या सिनेमाचं पोस्टर होतं त्याच्या पुढे जाऊन उभा राहिला तरी सुद्धा लोकांनी त्याला ओळखलं नाही. एक माणूस आला, त्यानं विचारलं, पण त्यानं एक रस्ता विचारला की पण त्यानं पण त्याला ओळखलं नाही. म्हणजे एवढ्या आणि ती गर्दीच फुल गर्दीच्या ठिकाणी, एवढ्या फुल गर्दीच्या ठिकाणी त्याला कोणीही ओळखलं नाही. आणि ज्यावेळी एखादा ते प्रीमियर टाईप किंवा एखादी पार्टी वगैरे असते त्यावेळी लाखो हजारो माणसांमध्ये सुद्धा तो दूर जरी असला तरी लोक त्याला ओळखत होती. म्हणजे लोक तो तिथं आहे असं ॲक्सेप्ट करत होती म्हणून त्याला ओळखत होते. आणि तिथं कुठल्याही माणसाच्या डोक्यात आलं नसणार आहे की हा सुपर हिरो किंवा हा हिरो त्या तिथं उपलब्ध असेल किंवा तिथं असेल. त्यामुळे लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की तो असेल असं कुणालाही वाटलं नाही. ह्या थिअरीवरून लक्षात येतं की आपण कुठं आहोत याच्यावर सुद्धा आपली किंमत ठरत असते. लोक ज्या अपेक्षा ठेवतात त्या अपेक्षा जर त्यांना त्या अपेक्षा तिथे मिळू शकते, त्या पूर्ण होऊ शकते, त्या असं काही नाही. ह्यातनं 2 थिअरीतनं 2 निष्कर्ष निघाले. एक आपली सुपरमॅन ग्लास थिअरी आहे, त्यातनं लोकांच्या अपेक्षा सत्य बदलू शकत नाही. तिथं त्या टाइम्स स्क्वेअरच्या त्या चौकात तिथं सुपरमॅनचा हिरो तो होता, पण लोकांना ते अपेक्षा नव्हती त्यामुळे ते हे केलं नाही. आणि लोकांनी तिथं अपेक्षा आहे तर तिथं तो असला की त्याला ऑटोमॅटिक, म्हणजे लोकांच्या अपेक्षांचं ओझं किंवा त्यांच्या मानसिकतेचं ओझं एवढं घेण्यात काय अर्थ नाही. आणि दुसरी ती पहिली आपण सांगितलेली ती ब्रोकन विंडो थिअरी, मी स्वतःला तुटून द्यायचं नाही, कुठल्याही परिस्थितीत स्वतःला तुटून द्यायचं नाही. एकदा आपण तुटायला सुरुवात केली की आपण 100% अडचणीत येऊ शकतो.